मित्रांनो नमस्कार. आपण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही भाजीपाला लावला होता, त्याची अपडेट मी तुम्हाला देतो. तुम्ही बघू शकता इकडे हा झुडपीवाला आहे. तर आता याला प्रोटीन चालू होत आहे. तिकडे तुम्ही बघू शकता हा झुडपीवाला आहे. आणि मला आज दोडकेविषयी तुम्हाला अपडेट द्यायची होती, कारण मी झुमके दोडके लावले होते, देशी झुमके दोडके. तर आज त्याची पोझिशन तुम्ही बघू शकता की आम्ही बाहेरचे दोडके खात नाही, बाहेरचा भाजीपाला खात नाही. तुम्ही बघू शकता असे घोसाच्या घोसा लागतात. बघा हे कवडे कवडे असे घोसाच्या घोसा लागतात याला, म्हणून याला घोशी दोडके म्हणतात. हे बघा आता याची भाजी करायची आहे म्हणून मी आज अपडेट द्यायसाठी आलो होतो. तर तुम्ही बघू शकता हे असे छोटे छोटे आकाराचे लागतात, पण घोसानी लागतात. म्हणजे आपला जो साधा दोडका असतो तो घोसानी लागत नाही, पण हा घोसाने लागतो आहे बा. असे घोसा लागतात याला. आणि याचं बियाणं आपल्याकडे संग्रहित राहावं म्हणूनच हा सगळा प्रयत्न आहे. हे बघा आता हे जास्त जाड झालेत म्हणून आता हे बियासाठी संग्रहित केलेलं आहे. हे बघा असे घोसा लागतात. आणि आता जे याचं भाजी खाणं चालू होईल तर ते बरेच 3-4 महिने याची सारखी आता भाजी मिळत राहते. जास्त पाऊस असल्यामुळे काय होऊन राहिलं की थोडंसं याला जास्त पावसात कमी फळं लागतात. परंतु साधारणतः 4-5 वेल जरी लावले तरी एका घरापुरतं आपल्याला छान भाजी 5-6 महिने भाजी मिळते. 4-5 महिने तरी चांगली भाजी मिळते. तर हा असा मांडव करून या मांडवावर चढवलेला आहे. तर याचं उत्पादन मस्त घोसानं भेटत आहे. हे बघा आता तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे बघा कसे घोसा लागतात. हे बघा हा घोस तर असा जमिनीवर झोपला पूर्ण. आणि बघा किती नॅचरल आहे एकदम. कुठल्याही प्रकारचं औषध नाही, कुठल्याही प्रकारचा स्प्रे नाही आणि कुठल्याही प्रकारची काळजी घ्यायची आवश्यकता नाही. आणि देशी वाणाचं वैशिष्ट्यच हे असतं की त्याला कुठल्याही प्रकारची काळजीच घ्यायचं काम पडत नाही. आणि विषमुक्त जहरमुक्त. हे बघा किती छान लागतात असे. आणि असे हे देशी दोडक्याचे 2-3 वाण आपल्याकडे आपण संग्रहित करून ठेवलेले आहे. आता हे मी अक्षय तृतीयेला लावलं होतं म्हणून आता याचे फळं चालू झाले. पण लगेच जसं 1-2 दिवसात पाऊस उघडला की परत मी याचं प्लांटेशन करणार आहे. तर धन्यवाद.